जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कमी टाईममध्ये जास्त प्रश्न बघणार आहोत. अगोदरची 10 प्रश्न असतील बघा, दादासाहेब फाळके पुरस्कारवर. तो 2018चा पुरस्कार, 19चा, 20, 21 हे आपण जे काही क्रमवाईज बघू बघा. आता कमी टाईम आहे, जास्त प्रश्न आपल्याला बघायचे आहे, तर वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया. चला मग प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे की 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2018 या वर्षी कोणाला देण्यात आला? तर अमिताभ बच्चन. आता प्रश्न जर असा फिरून आला की अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला, तर 2018मध्ये. जर असा आला प्रश्न की कितव्या क्रमांकाचा देण्यात आला, तर 50व्या. क्लिअर. चला पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 2. 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2019 कोणाला मिळाला बघा? तर रजनीकांत यांना मिळालेला आहे दादासाहेब पुरस्कार. वर्ष कोणता? तर 2019. आणि कितव्या क्रमांकाचा जर असा प्रश्न आला तर 51. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 कोणाला मिळाला बघा? 2020 हा वर्ष आहे. तर आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. आता जे मुलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच कळतं की हा प्रश्न आलेला आहे. पुढे देखील येऊ शकतो. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला किंवा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर आशा पारेख यांना देण्यात आला आणि 2020 या वर्षी देण्यात आला. चला पुढे प्रश्न क्रमांक 4. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 या वर्षी कोणाला देण्यात आला? तर 2021 या वर्षी 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रेहमान यांना देण्यात आला. 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 या वर्षी कोणाला मिळाला? तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हे मिथुन चक्रवेदी यांना मिळालेला आहे बघा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 की 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 या वर्षी कोणाला देण्यात आला? तर मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे 55 क्रमांकाचा. कोणत्या वर्षी देण्यात आला मोहनलाल यांना? तर 2023. चला पुढील प्रश्न प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे बघा. 7 नंबरचा प्रश्न आहे की मॅन ऑफ पीस म्हणून कोण ओळखले जातात? तर मॅन ऑफ पीस म्हणून लाल बहादूर शास्त्री यांना आपण ओळखतो. पुढे प्रश्न क्रमांक 8. शहीद-ए-आलम ही उपाधी कोणाला दिली आहे? तर भगतसिंग यांना. भगतसिंग हे शहीद झाले होते आपल्या देशासाठी, असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की शहीद-ए-आलम ही त्यांना उपाधी देण्यात आलेली आहे. नऊ नंबरचा प्रश्न की भारत कोकिळा म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर सरोजिनी नायडू हे भारत कोकिळा म्हणून प्रसिद्ध आहे. 10 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की गान कोकिळा म्हणून कोण ओळखल्या जातात? तर लता मंगेशकर गान कोकिळा म्हणून ओळखले जातात. आता हे 2 प्रश्न आहे जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात की भारत कोकिळा आणि गान कोकिळा. भारत कोकिळा सरोजिनी नायडू आणि 10 नंबरचं गान कोकिळा लता मंगेशकर. पुढे आहे 11 नंबरचा प्रश्न. गरिबांचे कैवारी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर बघा, गरिबाचे कैवारी म्हणून के कामराज हे प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. प्रियदर्शनी हे कोणाचे प्रचलित नाव आहे?
तर प्रियदर्शनी हे इंदिरा गांधी यांचे नाव आहे बघा. 13 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. देशरत्न ही उपाधी कोणाला दिली आहे? तर देशरत्न ही उपाधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताचे बिस्मार्क म्हणून कोण ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून देखील ओळखतात. तर भारताचे बिस्मार्क यांना ओळखले जाते बघा, सरदार वल्लभभाई पटेल. 15 नंबरचा प्रश्न आहे. विदर्भ केसरी म्हणून कोण ओळखले जातात? तर विदर्भ केसरी हा प्रश्न आलेला आहे बघा एक्झाममध्ये. तर विदर्भ केसरी म्हणून ब्रिजलाल बियानी यांना ओळखतो आपण. पुढे विश्वकवी ही उपाधी कोणाला दिली आहे? तर विश्वकवी ही रवींद्रनाथ टागोर यांना ही उपाधी दिलेली आहे. जनगण मन आपण जसं म्हणतो की जनगण मन राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. आणि हे जनगण मन आपल्या पूर्ण विश्वामध्ये जे काय आपण म्हणतो तर असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. 17 नंबरचा प्रश्न. भारताचे बुर्क म्हणून कोण ओळखले जातात? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. शांतिदूत म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 19. आता हे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहे, चालू घडामोडी. 19 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यालाच आपण MPSCच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली बघा? तर सौरभ कटियार यांची नियुक्ती झालेली आहे MPSCच्या सचिवपदी. प्रश्न क्रमांक 20. महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तामिळनाडू. राजधानी काय? तर चेन्नई. प्रश्न क्रमांक 21. 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मोहनलाल. मागाशी आपण हा प्रश्न बघितला, हे करंट अफेअर्स देखील प्रश्न आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? तर स्मृती मानधना. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. मीनाक्षी हुडाने जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत किती किलो गटात विजेतेपद मिळवले? तर 48. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 24. 2025चा महिला क्रिकेट विश्वचषक कधी होणार आहे? तर 3 सप्टेंबर ते 2